सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत. भोर आली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेला आहे खातरी. माणसाने माणसाशी माणसासम वागणे या नोटवर आपण जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आयोजित तिसऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीच्या उद्घाटन प्रसंगी आज आपण उपस्थित आहोत. सर्व मान्यवरांना मी स्थानापन्न होण्याची विनंती करते. सर्व न्यायिक अधिकारी तसेच पक्षकार, वकील बंधू भगिनी आणि इतर कर्मचाऱ्यांनी बसून घ्यायची मी विनंती करते. यापुढे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण म्हणजेच नालसा, या नालसा अंतर्गत थीम सॉन्ग, आपण नालसाचं थीम सॉन्ग ऐकणार आहोत. त्यासाठी सर्वांना मी उभं राहण्याची विनंती करते. ये ना सोचो कल हमारा कहीं सुना न जाएगा, अब न्यायालय तुझ चलकर चौपालों तक आएगा. गरीब और कमजोरों, दुष्ट एवं सक्षम कानूनी सहायता के लिए प्रतिबद्ध विधिक सेवा प्राधिकरण नालसा, न्याय सबके लिए. सर्वांना मी बसण्याची विनंती करते. एक मोठी आत्मा पर हक हमारा भी तो है असं सांगत राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण कायमच लोक अदालतीचं आयोजन करत राहतं. तर असंच पुढे जाण्यासाठी हे उत्साहपूर्ण वातावरण निर्माण होत असताना जर अंधाराची वाट आली तर ती तेजोमय होईल ती केवळ एका दिव्याने. आणि म्हणूनच एक छोटीशी ज्योत प्रतीक म्हणून काम करते, तर थोडासा का अंधार ती दूर करते. आणि अज्ञानाच्या गर्ततेतून बाहेर पडून ज्ञानाचा प्रकाश शोधण्यासाठी आपल्याला गरज असते ते एका ज्योतीची, एका दिव्याची. आणि म्हणूनच ह्याच्यापुढे मी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलनासाठी यायचंय आणि तसंच त्याबरोबर पर्यावरणाचं प्रतीक म्हणून रूपाला पाणी घालायचंय.
गावाच्या गजरात उद्घाटन साजरं करतोय आपण दीप प्रज्वलनाने. दीप प्रज्वलन संपन्न झालंय. तसंच मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी रोपाला पाणी घालून पर्यावरणाचं प्रतीक असलेला रोप दीप प्रज्वलन आणि रोपास पाणी घालून हे तिसऱ्या राष्ट्रीय लोक अदालतीचं उद्घाटन संपन्न झालं असं मी जाहीर करते आणि मान्यवरांना पुन्हा एकदा विराजमान होण्याची विनंती करते. यानंतर स्वागत करणार आहोत मान्यवरांचं. मी माननीय श्री विनोद जाधव साहेब, प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांना विनंती करते की माननीय श्री न्यायमूर्ती माधव जामदार, उच्च न्यायालय मुंबई तथा पालक न्यायमूर्ती रत्नागिरी यांचं स्वागत करावं. यानंतर मी माननीय श्री आंबाळकर साहेब, जिल्हा न्यायाधीश 2 व अतिरिक्त सत्र न्यायाधीश रत्नागिरी यांना विनंती करते की माननीय श्री विनोद जाधव, प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचं स्वागत करते. यानंतर मी माननीय श्री RR पाटील, सचिव जिल्हा व विधी सेवा प्राधिकरण यांना विनंती करते की माननीय विलास पाटणे, अध्यक्ष बार असोसिएशन रत्नागिरी यांचं त्यांनी स्वागत करायचं. यानंतर मी माननीय अजित वायकुळ, मुख्य लोकाभिरक्षक रत्नागिरी यांना विनंती करते की त्यांनी माननीय RR पाटील साहेब, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी यांचं स्वागत करायचं. ज्ञानाचं ओझं कधीच जड नसतं. ज्ञानाचं ओझं कधीच जड नसतं. ते वाहून घेतलं की जीवन फार सुंदर होतं. आणि याच नोटवर मी माननीय जाधव साहेब यांना विनंती करते की त्यांनी प्रास्ताविक करावं. आदरणीय पालक न्यायमूर्ती जामदार साहेब, व्यासपीठावरील माझे सहकारी पाटील साहेब, इतर जिल्हा न्यायाधीश तसेच बारचे अध्यक्ष, इतर सर्व न्यायिक अधिकारी, वकील वर्ग, कर्मचारी वर्ग तसेच पक्षकार बंधू, आज रोजी आपण या लोकन्यायालयाच्या उद्घाटनासाठी जमलेलो आहोत. आज
विशेष महत्वाची बाब अशी आहे की फक्त आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आणि लोकांचं उदाहरण करण्यासाठी आणि आपल्या सगळ्यांचं कौतुक करण्यासाठी आणि त्यानुसार आपलं काम आणखी चांगलं व्हावं म्हणून मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याला न्यायमूर्ती इथे लाभलेले आहेत. तर मुळात लोक न्यायालय किंवा एडीआर जे आपलं तडजोडी करण्याचे जे मार्ग आहेत त्याचं मुळात कारणच हे आहे की लोकांनी वाद घालण्याच्या ऐवजी त्यांच्यामध्ये संवाद व्हावा आणि संवादातून त्यांचे जे काही भांडणं आहेत ते फक्त निकालातून न सुटता कायमस्वरूपी त्यांच्यामध्ये ते वाद मिटून त्यांच्यामध्ये माधुर्य राहावं, गोडवा राहावा याच्याकरता आपले मालसा राज्यामध्ये मालसा किंवा जिल्ह्यामध्ये डीएलएसए हे सगळे काम करत असतात. तर हे काम अधिकाधिक चांगलं कसं होईल आणि लोकांना वर्षानुवर्ष कोर्टामध्ये खेटे घालायचे आणि त्याचे वाईट परिणाम आपल्या मनावरती आणि समाजावरती करून घेण्यापेक्षा यातून चांगलं काम कसं करता येईल याच्याकरता प्रोत्साहन देण्याकरता आदरणीय लॉर्डशिप आलेले. मी आता आपल्याला जास्त वेळ घेणार नाही, परंतु लोक न्यायालय किंवा ह्या सगळ्या मेडिएशन याचे फायदे प्रत्येक वेळेस सांगितले जातात, परंतु त्याच वेळेस आणखी असं सांगता येईल की लोकांमध्ये तर गोडवा हा राहतोच आहे. आता आपण डीएलएसए मध्ये आता डिफेन्स काउन्सिल देतो, फक्त क्रिमिनल सिव्हिल मॅटर्स मध्ये होत आहे असं नाही. विधी सेवा समिती काम करत असते. तर ह्या सगळ्या योजना खरोखर आपल्याकडे पोहोचण्याचा आपल्याला फायदा व्हावा याकरता अधिकारी काय करता येईल याच्याकरता आपण आणखी प्रयत्न करत राहतो. तसंच आता म्हणजे लोक या गोष्टीमध्ये पूर्वी असं म्हणलं जायचं की याच्यामध्ये वकिलाचं सहकार्य नाही, पण माझं असं मत आहे की वकील याच्यामध्ये भरपूर सहकार्य करतात आणि निश्चित त्याच्यामध्ये त्यांचा पक्षकारांना समजावण्यामध्ये फार मोलाचा वाटा असतो. कारण शेवटी पक्षकार जसं डॉक्टरचा ऐकतो तसं आपल्याला वकिलाचा त्याच्यावर फार वकिलांवर त्याचा फार विश्वास असतो. तसंच इथे देखील रत्नागिरीमध्ये पण सगळे वकील वर्ग चांगलं त्यामध्ये काम करत. तरीही मी असं विनंती करेल की आमच्या लोकांना जे करताय जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वकिलांनी जेवढं सहकार्य करतील आणि त्यांनी जेवढं मार्गदर्शन करतील पक्षकारांना तेवढं फार चांगलं काम होईल. आणि आज असं झालं की पक्षकाराला पण हे कळतं की माझे एवढे वर्ष वाचतायत तर त्याच्याकरता वकिलांचं आर्थिक नुकसान होत नाही एवढंच मी बोल, बाकी बोलायची गरज नाहीये. परंतु एवढं निश्चित झालं की आता 4 वर्ष झाले आणि त्यामुळे त्यांनाही कळतं की माझे केस चालवण्यापेक्षा लवकरात लवकर संपली तरी त्याच्यामध्ये माझा आर्थिक मानसिक फायदा आहे आणि त्यानुसार वकिलांचा देखील आर्थिक फायदा होतो. बाकी मी आता मूळचं आपल्याला मार्गदर्शन सगळं म्हणजे लॉर्डशिपचं ऐकायचं न्यायमूर्तीचं, त्यामुळे आपल्याला फारसा वेळ घेणार नाही आणि परत न्यायमूर्तीच्या आणि आपल्या सगळ्याचे धन्यवाद मानून मी अशी विनंती करतो की पुढील कार्यक्रमाकरता आपण न्यायमूर्ती मार्गदर्शन ऐकावं. धन्यवाद. आणि सोप्या भाषेत सांगितलं की लोक अदालतीची आवश्यकता का आहे. तर फार वेळ घेणार नाही कारण आपण सगळेच जण अतिशय मनापासून ज्यांचं ऐकायला अगदी आतुरतेने वाट बघतोय असे आपले लाडके पालक न्यायमूर्ती जिल्हा रत्नागिरी माननीय श्री न्यायमूर्ती या लोक अदालतचा लाभ जे घेणार आहे ते पक्षकार तिथे उपस्थित असलेले सन्माननीय व्यक्ती श्री विनोद जाधव प्रभारी प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश आणि अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्री आर पाटील सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी येथे उपस्थित असलेले रत्नागिरी जिल्ह्यातील न्यायमूर्ती, रत्नागिरी जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष पाटील साहेब, येथे उपस्थित असलेले वकील बंधू भगिनी, रत्नागिरी जिल्हा न्यायालयाचा कर्मचारी वर्ग आणि इतर सन्माननीय व्यक्ती, हे मुद्दामच सुरुवातीला या लोक अदालतचा लाभ घेणाऱ्या पक्षकारांचा उल्लेख पहिला त्याचा, कारण आजच्या लोक न्यायालय जर यशस्वी व्हायचं असेल तर त्याच्यातली सर्वात महत्वाची भूमिका आपण पार करणे.
त्यामुळेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी आयोजित रत्नागिरी जिल्ह्यासाठीच्या राष्ट्रीय लोक अदालतचे उद्घाटन करताना पत्रकार यांचे परवाच माझ्यासमोर एका कंपनी मधील एक शास्त्रज्ञ आले होते. पिटिशन डिवोर्स एक प्रिंटरची ऑर्डर झाली होती आणि त्याच्यावर ते मध्ये आणि त्या लोकांशी तेव्हा मी त्या लोकांना विचारलं की काय एक सॉफ्टवेअर इंजिनियर जे बायको होते ती इंजिनियर होती ते काय मूळ कारण काय आहे ते म्हणजे आमच्यात काहीच नाही. मुलगी म्हटली की तिच्या सासऱ्यांचं म्हणणं असं होतं की मोबाईलमध्ये बघायचं नाही असतं आणि मोबाईलवर जास्त बोलायचं. आता असं आहे त्याच्यात दोन बाजू आहेत. लाईफस्टाईल आपली बदललेली आहे आणि मोबाईल हे आता माहित नाही अन्न आणि पाणी हे महत्वाचं आहे का मोबाईल महत्वाचं आहे. पण अन्न पाणी आणि मोबाईल याचं एका याच्यात ते आलेलं आहे. एक तर ते मूलभूत अधिकार आहे पण याचं एक हे झालेलं आहे. तुम्ही बघितलं असेल की दिवाळी एक त्याच्यावर एक केंद्रचित्र किंवा चित्र ती दिवाळीमध्ये पूर्वी तशा सगळी फॅमिली एकत्र असायची आणि एकमेकांनी गप्पा मारायची आणि एक असं चित्र आलं होतं ते सगळे फॅमिली एकत्र येते पण प्रत्येक जण मोबाईल कोण एकमेकांना बघतच नाही. तर ही जी लाईफस्टाईल चेंज होते याला आपल्याला सगळ्यांना त्यातले काही चांगले भाग आहेत ते घ्यायला पाहिजे. काही भाग एवढे चांगले नाही ते देखील त्याच्यावर मात केली पाहिजे. म्हणून त्यामुळेच मी दोघांना एक सांगितलं हा तो जीवनशैली बघून फार मोठा बदल झालेला आहे. त्यामुळे कुटुंबांना एकत्र विचार विनिमय करून अशा छोट्या छोट्या समस्यांवर वेळीच मात केली तर एवढं जे प्रकरण विकोपाला गेलं आणि अगदी डिव्होर्स पर्यंत आलं म्हणजे ते खूप जायचं कारण मूळ समस्या फार आता रत्नागिरी जिल्ह्याचं वैशिष्ट्य असतं की मी जवळजवळ 39 वर्ष वकिली केली आणि नंतर मी हायकोर्टचा न्यायमूर्ती या जिल्ह्यातून हा एक जिल्हा इथल्या सगळ्या शिक्षकांना आणि वकिलांची माफी मागून पाटलीचे वर्ष बघताय काहीतरी काय बघताय पण या जिल्ह्याची टाकी होती की एका माडाचा वार म्हणजे नारळाचं झाड हे जे आमचे ज्युडिशियल ऑफिसर सातारा वगैरे करून आले त्यांच्यासाठी मी रिपोर्टेड केस आहे सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले. तिला झाडाचा एका माडाचा गाडीत एक झाड बाउंड्रीवर होत त्याचे नारळ इकडे पडायचे त्या आणि झाड तिकडे होत तर त्याचा राईट कोणाला आहे हा वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत. असं म्हटलं जातं की रत्नागिरी जिल्ह्यातला जो पक्षकार आहे हा सहसा कॉम्प्रोमाइजला तयार होतो. हे असं मलाही वाटत होतं पण मी जज झालो आणि आता बऱ्याच वेळा माझ्याकडं सेकंड अपील सेकंड अपील म्हणजे सिव्हिल ज्युडिशियल डिव्हिजनचं जजमेंट मग त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट कोर्टचं जजमेंट आणि त्याच्यानंतर हायकोर्ट सेकंड इथला वकील वर्ग आहे त्यांना तिथं. अलीकडे मी बघतोय या कोविडच्या नंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग सेकंड अपीलची प्रकरणं ही सामंजस्यानं संपली. पुष्कळ प्रकरणांमध्ये गेलेला आहे हा आपल्याला फार कारण कोविडनं आपल्याला एक दाखवलं की आयुष्यात मंडळ किंवा आपले मित्र म्हणण्यापेक्षा आपले दुःखाची लढाई महत्वाची आहे पण इतर गोष्टी पण महत्वाच्या आहेत आणि आयुष्य महत्वाचं. ते आयुष्य आजचा दिवस आपल्याकडे आता कुठली न्यूजपेपर मध्ये बघितलं असेल आणि
टीव्हीवर न्यूजपेपर कोण आता वाचत टीव्ही आणि मोबाईल की काल हायकोर्टाच्या एक मेल आला की फॉर्म ठेवलेला आहे आणि त्यामुळं सगळ्या जजेसना उठावं लागलं कारण ते फॉर्म स्पॉट येऊन त्यांनी सगळं हे केलं. आता ती अफवा होती की तुमचं सोडणार पण आयुष्य किती आयुष्य किती बघा आयुष्य कसं थांबू शकतं बोलणं फटकन थांबलं बघा एक हे झाल्यामुळे तर आयुष्य किती हे आहे ते काही शाश्वत नाही काही होऊ शकतं आणि त्याचाही आपण विचार केला पाहिजे की आयुष्य हे आपल्याला वेगळ्या तऱ्हेला आता जीवन जगायचं त्या जीवनातला आनंद घ्यायचा त्या आनंदामध्ये आपल्या हक्काची लढाई ही आहेच पण आपले हक्क ते आपण जर त्याच्यात वेगवेगळे प्रकार आहेत आपल्या हक्कांमध्ये. आता स्टेट गव्हर्नमेंटनं जर का आपल्या एखाद्या मूलभूत हक्काची जर का त्यांनी आवडला तर ते वेगळ्या याच्यावर परंतु फॅमिलीतले जी भांडणं आहे किंवा मला वाटतं या कोणी त्याचा विचारला नाही पण बहुतेक पार्टिशनच्या सूट जास्त असतील आपल्या या रत्नागिरी आणि तिथं फॅमिलीतले वाद भरपूर असतात शेजाऱ्यांचे वाद भरपूर असतात तिकडे जे आहे आणि यासाठी आपण बघा हे बघा की फार याचं हे नाही थोडस आपण देव करू म्हणजे त्या सगळ्यात या महत्वाचं या ह्याच्यात असं की कोणीही जिंकत नाही आणि कोणीही हरवत नाही ज्याला आपण म्हणतो की आपल्याकडे आता असं आहे की इंग्लिशमध्ये सांगितलं तर ते जास्त लगेच समजतं ज्याला आपण म्हणतो 50-50% काय विन विन सिच्युएशन बरोबर मराठीमध्ये कळलं बघा विन विन सिच्युएशन. आता विन विन सिच्युएशन मराठी पाडाच तसा नसल्यामुळे त्याला समज शब्द आहे का पाटणे साहेब मराठीमध्ये एवढं हे काय विन विन सिच्युएशन काय मराठी शब्द त्याच्यात ते येत नाही आपला मराठी पाडा हा भांडण्याचा आहे ना त्यामुळे येत नाही पण ही विन विन सिच्युएशन आहे ना ही आपल्याला आणली आणि याच्यावर आपल्याला त्यामुळं आपला माइंडसेट थोडा बदलला पाहिजे की बाबा फॅमिली कंपनीतले डिस्प्यूट शेजाऱ्यातले डिस्प्यूट इतर काही डिस्प्यूट ते आपण या पद्धतीनं या मार्गाने आपल्याला सोडून जाऊ. या सगळ्यांचं एक महत्वाचं म्हणजे हा जो लोक न्यायालय आहे ते समजून आहे की कोर्टात गेल्यावरच नंतर ते प्रकरण लोक न्यायालयात जातात तसं काही नाही कोर्टात जायच्या आधी देखील तुम्ही न्यायालयाकडे जाऊ शकता आणि तुमची प्रकरण संपू शकता. त्याचे फायदे तर सगळ्यात फायदा हा जो आहे एक बाजू आरोप नाही एक बाजू नाही सिच्युएशन असते आणि समजुतीनं निकाल मुख्य म्हणजे हे जे लॉकडाऊन प्रोसिजर असते की आता आपण म्हणतो कधी कधी येतो बघा पेपरमध्ये की स्वातंत्र्याच्या आधी फाईल केलेला दावा हा आता पूर्ण निकाला वगैरे किंवा 50 वर्ष झाली होतं तर हा जो कालावधी जातो हा कालावधी लागणार हा कालावधी देखील जो येतो ठीक आहे एखादा दावा 50 वर्ष राहत असेल पण एक लक्षात घ्या न्यायाधीशांची संख्या ती फार कमी आहे. आता इंडिव्हिज्युअल मग येता जर हायकोर्टासाठी जरी धरलं तरी महाराष्ट्राचं पॉप्युलेशन किती आहे 12 कोटी 12 कोटी जनतेसाठी हायकोर्ट न्यायाधीशांची सँक्शन्स 94 म्हणजे आता बघा म्हणजे तुम्ही मोबाईल मध्ये पटकन करा किती एका न्यायाधीशाला मला किती संख्येसाठी हे आहे म्हणजे आता नका करू नंतर घरी केल्यावर करा तेव्हा तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आणि ही स्नेक कधीच भरली जात नाही साधारण 60-70 मध्ये असते फर्स्ट टाइम उच्च न्यायालयाचे आपले भारताचे सर्वोच्च सरन्यायाधीश गवई साहेब यांच्या काळात आज
मला वाटतं की 81 आलेली, 81 ते 82 ही स्ट्रेंथ आलेली आहे, पण ही कधीच नसते. आणि असं झालं की ती 94 जरी पूर्ण झाली तरी इथे किती इनॅडिक्वेट आहे. त्यामुळं खटले आणि ही परिस्थिती फक्त हायकोर्टातली नाही, की सगळ्या महाराष्ट्रातील सगळ्या न्यायालयात. त्यामुळे खटल्यांना वेळ लागतो. याच्यासाठी सिस्टीम आता आपले जे कायदे आहेत ते एव्हिडन्स ऍक्ट आहे, तर त्याप्रमाणे ते व्हावंच लागतं, ते इस्टॅब्लिश करावंच लागतं आपल्याला आणि त्याला वेळ लागतो. म्हणून याचा आपल्याला जास्त करून आपण याला प्राधान्य देतो. आता आणखी फायदा, महत्वाचा फायदा त्या संमतीनं झालेला असलं की याच्या मागून नाहीतर तुम्हाला माहितीये की पहिल्या कोर्टामध्ये साधारण 10-12 वर्ष लागली. त्याच्या पुढच्या कोर्टात अपील झालं की तिथे 10-12 वर्ष लागतात. त्याच्या पुढच्या कोर्टात, हायकोर्टात आता मी सांगत होतो तुम्हाला सेकंड अपील कितीतरी सेकंड 1980 सालापासूनची सेकंड अपील हायकोर्टात प्रलंबित आहे. ते 1980, आता 1980 16 पण एक विधान 2000 तरी तुम्ही करा. 2000 पासूनची फार मोठ्या प्रमाणात भेटलेली आहे. आज आपण 2025 मध्ये. आता 2000 जे अपील असेल, सेकंड अपील, त्याचा सूट कधी फाईल झाला असेल, म्हणजे दावा जो आहे कधी फाईल झाला असेल, साधारण तो 70, 75, 80 या ह्याच्यात आपण धरूया. म्हणजे ते जे भांडण आहे एकमेकांवर ते जवळजवळ 50 वर्ष भांडण सुरू आहे. आपण ते सुवर्ण महोत्सव वगैरे वगैरे हे करतो ना, तसं केसचं पण सुवर्ण महोत्सव झाला, अजून झाला असा आपल्याला. पण आपलं आयुष्य हे नाही ना. एक बघा, मी जे पाहतो लिटिगंट्स होते तेव्हा ते एक आयुष्य वाटायला लागतं. त्यांना कितीतरी लिटिगंट असे आहेत की ते रोज कोर्टात येतात. मला एक माहिती आहे, जाधव साहेब पण, मी जिथं जाधव साहेब पण हायकोर्टात प्रॅक्टिस करत होते आणि नंतर ते डिस्ट्रिक्ट जज झाले. त्यांच्या वेळेस होतं की माहित नाही, किरणकर म्हणून बाई होते. मला वाटतं त्या इंग्लिश तर एकदम व्यवस्थित बोलायच्या, त्या एरिया होत्या किंवा ते लिटरेचर मध्ये एरिया होत्या. पण त्या रोज हायकोर्टात यायच्या डेक्कन क्वीन आणि रोज जायच्या पुण्याला डेक्कन. त्यांचं ते मॅट्रिमोनियल मॅटर होतं, त्याच्यात त्यांना मग ते, तर असं कोर्ट म्हणजे हे कायदे लिटिगंटसाठी ते आयुष्य होऊन जातं. आणि तसं नाही, वकील आणि जजेससाठी कोर्ट आयुष्य आहे हे ठीक आहे, पण लिटिगंटसाठी ते आयुष्य होतं कामा. आणि त्यामुळे याचे फार महत्वाचे हे आहेत. वेळ आणि पैसा या दोघांची बचत होते. आपल्याला सांगायला फार मला जी तुमच्या हायकोर्टच्या रजिस्ट्रीकडून जी माहिती दिलेली आहे, 2024-25 रत्नागिरीतल्या नॅशनल लोक अदालतमध्ये पोस्ट लिटिगेशन म्हणजे केस फाईल केल्यानंतरच्या 2114 केसेस या डिस्पोज झाल्या. प्री लिटिगेशन म्हणजे केस फाईल करायच्या आधी जवळजवळ 54,749 केसेस डिस्पोज झाले. सगळ्यांचा 56,863 केसेस या लोक न्यायालयात डिस्पोज झाल्या. म्हणजे ह्या एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण रत्नागिरी इथे पण आपण एक चांगलाच पायंडा पडलेला आहे. त्यामुळे लोक न्यायालय हे आपापसातील वाद तडजोडी अंती मिटवण्याकरता एक प्रभावी माध्यम आहे, जे पक्षकारांना जलद, सुलभ आणि अत्यंत कमी खर्चात न्याय मिळवून देण्यास मदत करते. सर्व न्यायिक अधिकारी आहेत आणि रत्नागिरी जिल्ह्यातील न्यायिक अधिकारी यांना देखील मी आव्हान करतो की प्रलंबित असलेली बऱ्याच केसेस या लोक न्यायालयामध्ये त्यांनी तडजोडीसाठी त्यांच्या पक्षकाराशी बोलून त्यांना जरा त्याबाबत प्रोत्साहन देऊन लोक न्यायालयाकडे पाहिजे. या लोक न्यायालयाचे उद्घाटन झाल्याचे मी जाहीर करतो. मी आपण सर्वांना आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त प्रकरणी आज रोजी आयोजित केलेल्या लोक न्यायालयामध्ये
समझोते आणले निकाली काढण्याचा प्रयत्न करावा. तर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे आयोजित केलेल्या या लोक न्यायालयाच्या संधीचा फायदा घ्या. धन्यवाद. तितकं सोपं नसते. लोक म्हणजे खाजगी वाद पूर्व प्रकरण किंवा समजूदारी वाद कसं इतकं सुंदर मार्गदर्शन सरांनी आम्हाला केलं त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप मनापासून आभार मानते. आणि अशीच भावना तुमच्याही मनात असेल असं मला वाटतं. त्यामुळे त्यांनी जे शब्दांचं दान केलं ते कधीच आपण नसतं. मनापासून बोललेलंच आहे ते हृदयात बोललं जातं. त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचे धन्यवाद मानते. आणि कार्यक्रमाकडे पुढे पळताना वोट ऑफ थँक्स यासाठी मी पाटील साहेबांना विनंती. आज या ठिकाणी या वर्षातल्या तिसऱ्या राष्ट्रीय लोक अदालतीचं उद्घाटन सन्माननीय पालक न्यायमूर्ती रत्नागिरी जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती यांच्या हस्ते संपन्न झालेलं आहे. तसं पाहिलं तर लोक न्यायालय आपल्या सर्वांसाठी नवीन नाहीये. आपण नेहमीच लोक न्यायालय अटेंड करतो. पण आजच्या लोक न्यायालयाचं वेगळेपण असं आहे की आज सन्माननीय पालक न्यायमूर्ती आपल्याकडे उपस्थित आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजचं हे लोक न्यायालय पार पडतंय. सन्माननीय न्यायमूर्तींनी त्यांच्या व्यस्त कामकाजामधून आवर्जून वेळ काढून रत्नागिरीमध्ये आपल्यामध्ये उपस्थिती दर्शवली आणि आपल्याला एक प्रोत्साहन देण्यासाठी ते हजर राहिले. त्यांची उपस्थिती ही आपल्या सर्वांचा उत्साह वर्षक आणि आपल्याला प्रेरणादायी आहे. तर आज ते वेळ काढून सन्माननीय पालक न्यायमूर्ती उपस्थित राहिले याबद्दल जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व न्यायिक अधिकारी, रत्नागिरी वकील संघ, कर्मचारी, सर्व पक्षकार यांच्या वतीने मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर आजचं हे जे लोक न्यायालय आहे या लोक न्यायालयाच्या आणि या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आपल्या जिल्ह्याचे प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय जाधव साहेब यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने नेटकेपणानं पार पाडण्यासाठी मदत केली. त्याबद्दल मी त्यांचे देखील आभार मानतो. त्याचबरोबर आमच्या विनंतीला मान देऊन रत्नागिरी वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट पाटणे या ठिकाणी उपस्थित राहिले याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. उद्घाटनाचा कार्यक्रम इथं पार पडलेला आहे. तर मी सन्माननीय न्यायमूर्ती सर्व तालुक्यातील सन्माननीय न्यायिक अधिकारी यांनी देखील हा कार्यक्रम ऑनलाईन अटेंड केलेला आहे याबद्दल मी त्यांचे देखील आभार मानतोय. यानंतर मी सन्माननीय न्यायमूर्ती साहेबांच्या परवानगीनं आपल्या सर्वांना विनंती करतो जे पॅनल मेंबर आहेत आणि जे हेड ऑफ द पॅनल आहेत त्यांनी लोक न्यायालयाच्या आपल्या कामकाजाला पॅनलवर हजर होऊन सुरुवात करावी. सर्व पक्षकारांनी जसं आता सन्माननीय न्यायमूर्तींनी आवाहन केलं त्याप्रमाणे जास्तीत जास्त सकारात्मक पद्धतीनं प्रयत्न करावेत जेणेकरून तडजोड होईल आणि जास्तीत जास्त वाद हे सामोपचाराने मिळतील. धन्यवाद. उद्घाटनाचा कार्यक्रम संपलेला आहे. मी मानवडी त्याच्यानंतर न्यायिक अधिकारी आणि पक्षकारांनी बंद करायला सांगायला लागेल
हा कोण आहे प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज कोण जॉईन झालं